नमस्कार. थेरीच्या पेपर 10 मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, वी कॅन नॉट चेंज पेपर साईज इन MS वर्ड. MS वर्डमध्ये आपल्याला पेपरची साईज चेंज करता येत नाही असा प्रश्न आहे, ट्रू आणि फॉल्ससाठी. जर बघा आपण इथे पेज लेआउटमध्ये गेलो, साईजमध्ये गेलो, तर इथं वेगवेगळे पेपरचे साईज दाखवले जातात. लेटर आहे, लिगल आहे, A4 आहे. म्हणजे MS वर्डमध्ये आपल्याला पेपरची साईज आपल्या पद्धतीनं बदलता येते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते फॉल्स आहे, कारण इथं विचारलेलं आहे वी कॅनॉट चेंज पेपर साईज इन MS वर्ड. दुसरा प्रश्न आहे, डॉट 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 इज नॉट अ फॉन्ट स्टाईल. ऑप्शन आहेत रेग्युलर, सुपरस्क्रिप्ट, इटॅलिक, बोल्ड. तर याचं उत्तर आहे सुपरस्क्रिप्ट. तिसरा प्रश्न आहे, विच फंक्शन इन MS Excel 2010 कन्वर्ट्स टेक्स्ट इनटू स्मॉल केस. आणि ऑप्शन दिलेत आपल्याला अप्पर फंक्शन, लोअर केस फंक्शन, कॅप्स फंक्शन, लोअर फंक्शन. जर आपण एक्सेलमध्ये गेलो आणि इथं आपण जर टाईप केलं श्री साई आणि इथं इज इक्वल टू लोअर फंक्शन वापरलं आणि इथला सेल ॲड्रेस दिला, तर इथं दिसेल इथं स्मॉल केसमध्ये कन्वर्ट झालेलं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे लोअर फंक्शन. चौथा प्रश्न आहे, सिरियल A to Z मीन्स असेंडिंग सॉर्टिंग ऑफ टेक्स्ट. तुम्ही एक्सेलमध्ये किंवा वर्डमध्ये जर गेलात तर तिथं सुद्धा सॉर्टिंग कमांड आहे. इथं डेटामध्ये जर तुम्ही इथं गेलात तर सॉर्ट नावाची कमांड आहे. इथं दिसते बघा A to Z आणि इथं दिसते Z to A. यालाच समजा आपण इथं सिलेक्ट केलं, इथं क्लिक करतो मी, इथं दिसेल तुम्हाला A to Z म्हणजेच असेंडिंग ऑर्डर आणि Z to A म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर, उतरता क्रम. त्यामुळे इथं जे दिलेलं आहे A to Z मीन्स असेंडिंग ऑर्डर, तर ते ट्रू आहे. In MS Excel 2010 total dot 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 rows are in one worksheet. एका वर्कशीटमध्ये किती रोज आहेत हे विचारलेलं आहे. मी इथं जातो एक्सेलमध्ये आणि एक्सेलमध्ये गेल्यानंतर मी प्रेस करतो कंट्रोल आणि डाऊन ॲरो की. जेव्हा तुम्ही कंट्रोल आणि डाऊन ॲरो की प्रेस करता तेव्हा डायरेक्ट एक्सेलच्या शेवटच्या रोवरती जाता आणि शेवटच्या रोचा नंबर इथं आपल्याला दिसतोय 10,48,576. म्हणजेच एक्सेलमध्ये 10,48,576 इतके रोज असतात. सहावा प्रश्न आहे, द ऑप्शन ऑफ इन्क्रीज फॉन्ट इज अवेलेबल इन डॉट 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 फॉन्ट साईज, व्ह्यू, पेज लेआउट, होम. तर उत्तर आहे फॉन्ट साईज. सातवा प्रश्न आहे, इन एक्सेल डॉट 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 इज शॉर्टकट टू मेक सेल कंटेंट इटॅलिक. एक्सेलमध्ये जे काय आपण टाईप केलेलं आहे त्याला इटॅलिक करण्यासाठी कोणता शॉर्टकट आहे असं विचारलेलं आहे. तर इथं बघा, इटॅलिक करण्यासाठी जर तुम्ही माऊस तिथं नेलात तर तुम्हाला ऑप्शन दिसेल Ctrl+I आणि इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत, Ctrl+I, Ctrl+O. तर उत्तर आहे Ctrl+I. आठवा प्रश्न आहे, देअर आर डॉट 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 टेक्स्ट अलाइनमेंट अवेलेबल इन पॉवर पॉईंट. पॉवर पॉईंटमध्ये एकूण किती अलाइनमेंट अवेलेबल आहेत. तुम्ही पॉवर पॉईंटमध्ये जर गेलात इथं तुम्हाला अलाइनमेंट दिसतात बघा वेगवेगळ्या, 1, 2, 3, 4. जे लेफ्ट, सेंटर, राईट आणि जस्टिफाय अशा 4 अलाइनमेंट या पॉवर पॉईंटमध्ये आहेत. नवा प्रश्न आहे, द झूम स्लाइडर इन पॉवर पॉईंट कॅन बी सीन ऑन डॉट 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 बार. ऑप्शन दिलेत स्टेटस बार, टायटल बार, मेनू बार आणि फाईल. पॉवर पॉईंटमध्ये जर तुम्ही गेलात तर इथं तुम्हाला दिसेल हा टायटल बार आहे आणि हे जी झूम लेवल आहे ही कुठं आहे विचारले. हा जो तुम्हाला शेवटी दिसतोय यालाच स्टेटस बार असं म्हटलं जातं. इथून आपण झूम लेवल कमी आणि त्याचबरोबर जास्त करू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे स्टेटस बार. त्याच्यानंतर देअर आर डॉट 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 टाइप्स ऑफ मास्टर अवेलेबल इन पॉवर पॉईंट.
पॉवर पॉईंटमध्ये मास्टर स्लाईड एकूण किती अवेलेबल आहेत ते विचारलेले आहेत बघा. मास्टर व्ह्यूज, स्लाईड मास्टर, हँडआउट मास्टर, नोट्स मास्टर, म्हणजे एकूण 3 अवेलेबल आहेत. तर त्याचं उत्तर आहे 3. 11वा प्रश्न आहे, विच की ऑन द कीबोर्ड कॅन बी यूज्ड टू व्ह्यू स्लाईड शो. स्लाईड शो रन करण्यासाठी, बघण्यासाठी कोणत्या कीचा वापर केला जातो? F1, F5, F10 की F2. तर उत्तर आहे F5. 12वा प्रश्न, इन विंडोज 7 ... की कॅन्सल द करंट टास्क, डिलीट, अल्ट, एस्केप आणि शिफ्ट. तर याचं उत्तर आहे एस्केप. 13वा प्रश्न आहे, ... ईमेल्स आर शोन इन ट्रॅश मेनू, सेंट, इनबॉक्स, डिलीट आणि ड्राफ्ट. तर डिलीट मध्ये आपल्याला ईमेल्स दाखवले जातात. 14वा प्रश्न आहे, टू शो एज्युकेशनल साईट ... डोमेन कोड इज यूज्ड, edu.com, gov आणि नेट असे ऑप्शन दिले. edu म्हणजे एज्युकेशनल, .com म्हणजे कमर्शियल, .gov म्हणजे गव्हर्नमेंट आणि .net म्हणजे नेटवर्क. तर उत्तर आहे edu एज्युकेशनल. आणि 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे, ... ईमेल सर्व्हर इज डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट कंपनी, हॉटमेल, याहू मेल, जीमेल की नन ऑफ दिस. तर त्याचं उत्तर आहे हॉटमेल. सबमिटवर क्लिक करूया, व्ह्यू स्कोअरवर क्लिक करूया. तर इथं आपल्याला पूर्णच्या पूर्ण मार्क मिळालेले दिसतात. जे आपण सोडवलेले सर्व प्रश्न बरोबर आहेत. तर आत्ता आपण सॉल्व केला पेपर 10. धन्यवाद.